गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपला फोर्थ टॉपिक किंगडम ॲनिमलिया पूर्णपणे संपलेला आहे. बरोबर आहे. आता थोडंसं आज आपण आजच्या लेक्चरमध्ये रिव्हिजन करणार आहोत, रिकॉल करणार आहोत की आपण ह्या चॅप्टरमध्ये काय पाहिलं. नंबर 1 किंगडम ॲनिमलिया. फर्स्ट आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय किंगडम. ठीक आहे, की ओव्हरऑल वर्ल्डमधले जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत की जे बायोटिक आहेत हे 5 किंगडममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. किंगडम मोनेरा आहे, प्रोटिस्ट आहे, फंजा आहे, प्लॅन्टी आहे आणि ॲनिमली आहे. ठीक आहे. आता ॲनिमल वरून ॲनिमलिया हा शब्द आलेला आहे, हा ग्रीक वर्ड आहे. ठीक आहे. आता भरपूर ॲनिमल्स आहेत, त्याच्यामध्ये आम्ही ग्रेड्स केलेले आहेत क्लासिफिकेशनचे. वेगवेगळे क्रायटेरिया यूज केलेले आहेत. त्यातलं काही म्हणजे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये सेल आहे, टिश्यू आहे, टिश्यू ऑर्गन आहे. बरोबर आहे. ऑर्गनायझेशन डेव्हलप झाले का, बॉडी सिमेट्री कशी आहे, सिमेट्रिकल आहे, रॅडियल आहे, बायलॅटरल आहे. बॉडी कॅव्हिटी असिलोम आहे, म्हणजे सिलोम अब्सेंट आहे, सिलोम आहे किंवा सिलोमसारखं आहे पण ॲक्च्युली सिलोम नव्हे, दॅट इज सोडू सिलोमेट. जम लेअर कुठले कुठले आहेत, तो डिप्लोप्लास्टिक आहे की टिप्लोप्लास्टिक आहे, सेगमेंटेशन कसे आहेत, अनसेगमेंटेड की सेगमेंटेड आहेत, असे वेगवेगळे क्रायटेरिया आपण पाहिले. ट्यूब विदिन ट्यूब प्लॅन आहे का, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे का, सेल ॲग्रीगेट प्लॅन आहे का, हे सगळं आपण पाहिलं. पुन्हा आपल्या लक्षात आलं की ह्या टॉपिकमध्ये ओव्हरऑल किंगडम ॲनिमलिया हा 11 फायलममध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. त्यातला जो पहिला आहे, फर्स्ट फायला, तो आहे फायलम पोरीफेरा. पोरी मीन्स पोर्स, फेरन मीन्स बेरिंग. आता पोरीफेरामध्ये आपण एक्झाम्पल बघितले, स्कायफा, युस्पॉन्जिया दॅट इज बॉस स्पॉन्ज, युप्लेक्टेला, व्हेनस फ्लावर बास्केट. ठीक आहे. आता हे जे ॲनिमल आहे हे ॲक्वेटिक आहेत, मरायन आहेत, काही त्यातले फ्रेश वॉटर आहेत. आणि ह्यांनाच आम्ही काय म्हणतो आहे, स्पॉन्जेस. ठीक आहे. हे जे ॲनिमल्स आहेत हे असिमेट्रिकल आहेत, ह्यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर पाहायला मिळते. दीज आर सेडेंटरी ॲनिमल्स. हे खाली चिकटलेले ॲनिमल आहेत, हे स्विमिंग किंवा फ्लाईंग करत नाहीत. दे बियर न्यूमरस मायनोफोर्स कॉरॉस्टिया. ह्यांच्या बॉडीवरती जे पोर्स आहेत त्याला आम्ही काय म्हणतो आहे, ऑस्टिया. आणि ह्या ॲनिमलमध्ये वॉटर कॅनल सिस्टीम पाहायला मिळते. ओके. तर हा फायलम आपण बघितला. नेक्स्ट आपण बघितला निडारिया, की ज्याला आम्ही सिलेंट्राट असं पूर्वी म्हणत होतो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत हायड्रा, ओरिलिया म्हणजे जेलीफिश, पायसिलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, ॲडव्हान्सिया, डिप्लोरिया दॅट इज ब्रिन कोरल आणि गॉर्गोनिया सीफॅन. हे सुद्धा ॲनिमल ॲक्वेटिक आहेत, मोस्टली मराईन, काही फ्रेश वॉटरमध्ये आहेत. दे आर ससाईल, काही स्विमिंग करतात. हे ॲनिमलमध्ये रॅडियल सिमेट्री पाहायला मिळते. त्यांच्या सेंटरमधून त्याचे अनेक भाग होऊ शकतात, दॅट इज रॅडियल सिमेट्री. ह्या ॲनिमलमध्ये ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे एकच ओपनिंग असतं, तिथून घेतात, तिथूनच सोडतात. नेक्स्ट फायलम बघितला आपण, फायलम नंबर 3 टिनोफोरा. हे जे ॲनिमल्स आहेत ह्यांना आम्ही सी वॉलनट किंवा कोम जेली असं म्हणतो. हे एक्सक्लुझिव्हली मरायन आहेत, फक्त आणि फक्त समुद्रामध्ये पाहायला मिळतात. ह्यांच्यामध्ये रॅडियल सिमेट्री आहे, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन आहे, टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. लोकोमोशन इज कॅरीड बाय 8 रोज ऑफ सिलिटेड कॉम्प्लेट्स. ह्याच्यामध्ये 8 रोज ऑफ सिलिटेड कॉम्प्लेट्स पाहायला मिळतात. ह्या ॲनिमलचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे की यांच्यामध्ये बायोल्युमिन्सन्स पाहायला मिळतो. हे ॲनिमल रात्रीचे चकाकतात म्हणजे पाण्यामध्ये. तर ह्याचं एक्झाम्पल आहे प्ल्युरोब्रॅचिया टिनोप्लॅना. नंबर 4ला आहे प्लॅटी हेल्मेंथिस. आता प्लॅटी हेल्मेंथिस म्हणजे प्लॅटी मीन्स फ्लॅट आणि हेल्मेंथिस मीन्स वर्म. प्लॅटी हेल्मेंथिस, प्लॅनेरिया, टेनिया, फॅसिओला, लिव्हरफ्लूक, हे त्याचे सगळे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. हे ॲनिमल डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅट आहेत म्हणून त्याला आम्ही फ्लॅट वर्म्स म्हणतो आहे. असिलोमेट आहेत, टिप्लोप्लास्टिक आहेत. ह्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन डेव्हलप झालेली आहे. ह्यांच्या बॉडीवरती क्युटिकल आहे, सो बॉडी इज कवर्ड बाय क्युटिकल और सिलिया. डायजेस्ट सिस्टीम इज जनरली ॲबसेंट इन पॅरासाइट फॉर्म बट इन फ्री फॉर्म इट इज कम्प्लीट, दॅट इज ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. हे ॲनिमल हर्मॅफ्रोडाइट आहेत, बायसेक्सुअल म्हणजे मेल फिमेल एकाच ह्याच्यामध्ये असतात. ह्यांच्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन पाहायला मिळतं. तिथलंच एक तिथल्याच स्पर्मनं काय होऊ शकतं, फर्टिलाइज होऊ शकतं.
आणि दे हॅव हाय पॉवर ऑफ रिजनरेशन अँड शोज पॉलिएम्ब्रियोनी. हे पण आपण बघितलं होतं. नंबर 5 फायलम बघितलं आपण ॲस्केलेमेंथिस, दॅट इज निमॅटहेलमेंथिस, थ्रेडवर्म त्याला आम्ही म्हणतो आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत ॲस्कॅरिस, ओकेरिया ब्रँक्रॉप्टी, अनसायक्लोस्टोमा, हुकवर्म, हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे प्लॅटिलेमेंथिसपेक्षा थोडेसे ॲडव्हान्स आहेत, बरोबर आहे. सो दीज आर मोस्टली पॅरासाईट. हे दुसऱ्यावर डिपेंड असतात, दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये. काही फ्री लिव्हिंग आहेत, बॉडी सिलेंड्रिकल आहे, लॉंग आहे, थ्रेड लाईक आहे, म्हणून त्याला मी राऊंड म्हणतो. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते, सोडोसिलोमेट आहेत, आणि ह्यांच्यामध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन पाहायला मिळतो. हे पहिले ॲनिमल आहेत बरं का, की 2 ओपनिंग आहेत आणि ते अपोजिट एंडला आहेत, माउथ आणि खाली पोस्टेरियर पोला ॲनस. ह्यांच्यामध्ये सेक्शुअल ॲमॉर्फिझम पाहायला मिळतोय. मेल वेगळा आहे, फिमेल वेगळा आहे. फिमेल मोठी असते, लांब असते, लेंदी असते. मेल काय आहे, शॉर्ट असतो आणि त्याला पिनियल सिटी हुकसारखं स्ट्रक्चर टिपलं असतं. नेक्स्ट फायलम आपण बघितला, फायलम नंबर 6 ॲनिलिडा. ॲनी मीन्स रिंग, रिडन्स मीन्स ॲनिमल. एक्झाम्पल आहेत नेरिस, फेरिथमा पॉस्तमा म्हणजे आपला लीच गांडूळ. आणि हे जे ॲनिमल आहेत ह्यांच्या बॉडीवरती रिंग्स, ह्यांची बॉडी रिंगनं बनलेली आहे. रिंगेड ॲनिमल, सेगमेंटेड वर्म्स. ॲनिमल्स ॲक्वॅटिक आहेत, काही एक्टोपॅरासाइट आहेत, दुसऱ्या ॲनिमलवरती डिपेंड असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल लीच आहे. लीच हा दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या वरती राहून थ्रू प्रोबॉसिस त्या ॲनिमलमधलं ब्लड सक करतो आहे, त्याला आम्ही सॅंगिओरस असं म्हणतो आहे. काही जण सॉईलमध्ये असतात. दे शो बायलॅटरल सिमेट्री विथ मेटामेरिक सेगमेंटेशन. A special region of the body called clitoris is present. Locomotion is within the help of longitudinal and circular muscle. Locomotory structures like CT, that is earthworm, parapodia, nereis, suckers are present. ह्यांच्यामध्ये एक्सक्रिशन कॅरिड होतं आहे थ्रू नेफ्रिडिया. नर्वस सिस्टीम ह्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामध्ये नर्व रिंग अँड व्हेंट्रल नर्व कॉर्ड पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट फायलम बघणार आहोत आपण, फाईल नंबर 7 आर्थ्रोपोडा. आर्थ्रोस मीन्स जॉईंट, पोडा मीन्स लेग. सगळ्यात मोठा, सगळ्यात ह्यूज फायलम कुठला असेल किंगडम ॲनिमल म्हटलं तर तो आर्थ्रोपोडा आहे. कॉकरोच, बटरफ्लाय, स्कॉर्पियन, मिलीपिडी, प्रॉन्स, मॉस्किटो, सगळे खेकडे, सगळे इन्सेक्ट आर्थ्रोपोडामध्ये येतात. हे जो फायलम आहे याच्यामध्ये जे त्याचे जे अपेंडेजेस असतात म्हणजे लेग्स, 4 लेग्स, हे जॉईंटेड असतात, म्हणून त्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो आहे. दे आर ओमनी प्रेझेंट, सगळीकडे पाहायला मिळतात. म्हणजे असा कुठला प्रदेश नाही की कुठला हे नाही, पाण्यामध्ये, जमिनीवरती, हवेमध्ये, झाडावरती, सगळीकडं हे आर्थ्रोपोडन मेंबर पाहायला मिळतात, म्हणून त्यांना आम्ही म्हणतो आहे ओमनी प्रेझेंट. दे आर सॉलिटरी अँड कॉलोनियल. काही ग्रुपनं राहतात, आता मुंग्या कॉलनीमध्ये राहतात, काही एकटे एकटे राहतात. काही पॅरासाइट आहेत, काही सॅंगिओरस आहेत. बेडबग म्हणजे ढेकणं आणि मॉस्किटो हे रक्तावरती डिपेंड असतात. दर बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, युसिलोमेट आहेत, त्यांच्यामध्ये सिलोम पाहायला मिळतो आहे. मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी आहे आणि त्यांच्यामध्ये ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन पाहायला भेटतो आहे. ठीक आहे. नेक्स्ट फायलम आहे फायलम नंबर 8 मोलुस्का. मोलिस मीन्स सॉफ्ट बॉडी ॲनिमल. एक्झाम्पल आहे पायला, बायव्हॉल, ऑक्टोपस, डेव्हिलफिश, सेपिया, चिटॉन, पिंक्टाडा, लॉलिगो, डेंटेलियम. हे ॲनिमल फायलम आर्थ्रोपोडाच्या खालोखाल येतात. सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. मोलुस्कारा आयदर फ्री ऑर सिलेंडरी. दे शो ॲक्वॅटिक ऑर सीन इन मार्शी प्लेसेस. असिमेट्रिकल, काहींच्यामध्ये सिमेट्री पाहायला मिळते ड्यू टू टॉर्शन डिटॉर्शन. बॉडी डिव्हिजन इन टू हेड, फूट अँड व्हिसरल मास. काही मोलुस्कांना इकॉनॉमिक व्हॅल्यू आहे. पर्ल ऑयस्टर, त्याच्यामुळे आपण मोती बनवतो आहे. काही त्यातल्या जे एक्झाम्पल्स आहेत हे इडिबल आहेत, खाण्यासाठी वापरतात. ठीक आहे. नंबर 9 इकॅनोडर्माटा. इकॅनो मीन्स स्पाइन्स, इकनस, अँड डर्मा मीन्स स्किन, स्पायनी स्किन्स. स्टारफिश, सी ककुंबर, सी अर्चिन, सी लिली अँड ब्रिटल स्टार हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. हे ॲनिमल फक्त आणि फक्त समुद्रामध्ये पाहायला मिळतात. दे आर एक्सक्लुझिव्हली मराईन, सॉलिटरी सिलेंडर, फ्लिविंग अँड ग्रेगरियस बेंथिक. These are radially symmetrical animals and pentamerous symmetry. त्यांना 5 आर्म्स असतात. सो
सिमेट्री रॅडिकल जरी असली तर ती कशी आहे, पेंटाईम मीन्स 5, पेंटायमर सिमेट्री. बॉडी मे बी स्पेरिकल, इलॉंगेटेड और स्टार शेप. द पिक्युलर कॅरेक्टर्स ऑफ प्रेझन्स ऑफ वॉटर वस्क्युलर सिस्टीम, ह्यांच्यामध्ये पाणी पूर्ण ह्या 5 आरमधून जाऊन बाहेर पडतं, ह्यालाच आम्ही म्हणतोय वॉटर वस्क्युलर सिस्टीम. आणखीन एक महत्त्वाचं आहे, रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन सिस्टीम ह्या फायलममध्ये म्हणजे इकॅनोडर्मामध्ये पाहायला भेटत नाही. नंबर 10, फायलम हेमिकॉर्डाटा. हेमी मीन्स हाफ, कॉर्डाटा मीन्स रॉड. बलेनोग्लॉसस, सायकोग्लॉसस हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. अर्लियर दिस फायलम वॉज कन्सिडर्ड ॲज अ सब फायलम ऑफ कॉर्डाटा. ह्यांच्यामध्ये हाफ रॉड आहे म्हणून त्याला आम्ही काय म्हणतोय, हेमिकॉर्डाटा. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बलेनोग्लॉसस आणि सायकोग्लॉसस. नेक्स्ट फायलम 11वा आपला आहे फायलम कॉर्डाटा. आता फायलम कॉर्डाटामध्ये आपण बघितलं होतं, त्याच्यामध्ये सब फायलम आहेत 3. पहिला आहे युरोकॉर्डाटा, त्याला स्ट्युनिकाटा असं आपण म्हणतो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत हर्डमानिया, सल्पा अँड डोलिओलम. सेकंड सब फायलम बघितलं आपण सेफॅलोकॉर्डाटा, त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे एम्पिऑक्सिस लॅन्सिलेट, दॅट इज ब्रॅचिओस्टोमा. आणि थर्ड जो आहे की ज्याच्यामध्ये आपण येतोय तो सब फायलम व्हर्टिब्रेटा, की ज्यांच्यामध्ये नॉटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय कार्टिलेजिनस और बोनी व्हर्टिबल कॉलम. आता जो व्हर्टिब्रेटा आहे सब फायलम, हा व्हर्टिब्रेटा सब फायलम 2 डिव्हिजनमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आहे. पहिला आहे अग्नॅथोस्टोमाटा आणि दुसरा आहे ग्नॅथोस्टोमाटा. अग्नॅथोस्टोमाटा मीन्स जॉज आर ॲब्सेंट आणि ग्नॅथोस्टोमाटा मीन्स जॉज आर प्रेझेंट. डिव्हिजन अग्नॅथोस्टोमाटा. दिस डिव्हिजन इन्क्लूड्स द लोएस्ट और मोस्ट प्रिमेटिव्ह व्हर्टिब्रेट विच इज विदाउट जॉज, ज्यांना जॉज नाही आहेत. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहेत क्लास सायक्लोस्टोमामधले ॲनिमल्स, पेट्रोमायझॉन, मायक्झिन हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. डिव्हिजन ग्नॅथोस्टोमाटा. It is divided into 2 superclass, Pisces, that is bear fins, and Tetrapoda bears 4 limbs. Superclass Pisces, these are aquatic animals. ह्याच्यामध्ये 2 क्लास आहेत, कॉन्ड्रिस्थाइस आणि ऑस्टिस्थाइस. कॉन्ड्री मीन्स कार्टिलेज, की ज्या माशामध्ये एंडोस्केलेटन कार्टिलेज फॉर्ममध्ये असतं. त्याचे एक्झाम्पल्स आहेत कॉलिडॉन, सॉफिश, इलेक्ट्रिक रे, कॉमन स्केट, हॅमर-हेडेड फिश. आणि दुसरा जो क्लास आहे त्याचं नाव आहे ऑस्टिओस्थाइस, की ज्याच्यामध्ये ऑस्टियन्स विथ बोन्स, की जे एंडोस्केलेटन आहे हे बोनी फॉर्ममध्ये आहे. एक्झाम्पल आहे बॉम्बे डक, लंगफिश एक्सेट्रा. हिपोकॅम्पस, कटला, मगर, ॲक्वेरियम फिशेस, बेट्टा आणि अँगल फिश हे त्याचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे सुपर क्लास पायसेसमध्ये 2 क्लास बघितले आपण, कॉन्ड्रिस्थाइस, ऑस्टिस्थाइस. नेक्स्ट सुपर क्लास आहे लास्ट बी टेट्रापोडा, की ज्यांना 4 लिम्स आहेत. बरोबर आहे. पहिला आहे ॲम्फिबिया, सेकंड आहे रेप्टिलिया, थर्ड आहे एव्ज आणि लास्ट आहे मॅमेलिया. तर आपण हे बघितलेलं आहे. ॲम्फिबिया मीन्स जे ड्युअल लाईफ एन्जॉय करतात. राणा मीन्स फ्रॉग, बुफो मीन्स टोड, सालामेंडर, एस्थायफिस, हायला, ट्री फ्रॉग हे त्याचे सगळे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट रेप्टिलिया. रेप्टिलियामध्ये त्याला मी क्रिपिंग क्रिएचर म्हणतो. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे नाजा म्हणजे इंडियन कोब्रा, हेमेटाटेलस, वॉल लिझार्ड, आपल्या घरामधली पाल त्याला गेको असं म्हणतो आम्ही, चिलोनिया, टर्टल, क्रोकोडाईल, टॉर्टॉईज, क्रेट, वायपर हे त्याचे सगळे काय एक्झाम्पल. पायथॉन, अजगर. तर हे रेप्टिलिया. आणि नेक्स्ट आहे क्लास एव्ज, त्याला आम्ही एवियन फॉना असं म्हणतो. ऑल बर्ड्स, सगळे पक्षी येतात. त्याच्यामध्ये पॅरोट, फ्लॅटलेट्स, आपली कोंबडी, गॅलस, वल्चर्स, पॅसर हे सगळे बर्ड्स त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट आपण बघितलं क्लास मॅमेलिया, ज्यांना मॅमरी ग्लँड आहे, की जे पिलांना जन्म देतात. बॅट, मॅका मीन्स मंकी, कॅमल, व्हेल, फिलीज, फ्लाइंग फॉक्स, जिराफ, सगळे ॲनिमल. ठीक आहे. इथं आपला हा टॉपिक संपलेला आहे. आजचा तुम्हाला होमवर्क आहे, सगळा जो एक्झरसाइज आहे हा सगळा एक्झरसाइज सॉल्व करून घ्या. ठीक आहे. हा सगळा एक्झरसाइज का